नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला बीटापासून छानशी रेसिपी पाहायला मिळणार आहे. बीट हे अत्यंत पौष्टिक सुपरफूड मानलं जात असलं तरी बऱ्याच जणांना बीट खायला आवडत नाही. बीटापासून आपण कोशिंबीर, सलाड तसेच ज्यूससुद्धा बनवतो. पण आज मी तुम्हाला याच्यापासून भाजी बनवून दाखवणार आहे. कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की पाव टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलल्यानंतर थोडासा हिंग घालूया. 1 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालूयात. ताजी कढीपत्त्याची पाने घालूयात. फोडणी छान बसलेली आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. 5 ते 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. इथे मी 2 टीस्पून धने पावडर घालत आहे. 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. आता हे मसाले आपण अर्धा ते 1 मिनिट भाजून घेऊयात. मसाले आपले भाजून झालेले आहेत. इथे मी 4 मध्यम आकाराचे बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बीट स्वच्छ कपड्याने कोरडे करून त्याची साल काढून किसणीने किसून घेतलेले आहे. बीटाचा कीस घालूया. चवीनुसार मीठ सुद्धा घालूया. मिक्स करून घेऊया. बीटामुळे लोह वाढते, त्वचा चांगली होते, पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते, असे भरपूर सारे बीटाचे फायदे आहेत. मिक्स करून झालेला आहे. कीस शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. ताजे बीट असल्यामुळे पाण्याचा हबका मारायची गरज नाही आहे, कारण ती वाफेवरच शिजणार आहेत. 4 ते 5 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. कीस खाली तळाला लागू नये म्हणून व्यवस्थित हलवून घेऊया. कीस शिजला आहे का नाही ते पाहूयात. हे बघा, कीस शिजलेला आहे. आता याच्यावर अर्धा टीस्पून गरम मसाला घालूया. सगळ्यात शेवटी गरम मसाला घातल्यामुळे भाजीला चव चांगली येऊन खमंग लागेल. गरम मसाला मुरण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. परत एकदा आपण खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बीटाची भाजी गरम गरम चपातीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. पौष्टिक बीटाची अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.